पुण्यात आल्यापासून आम्ही हे तिसऱ्यांदा घर शिफ्ट करतोय. मागे 2 वेळा तर मी नव्हते, बट यावेळी मी, वीरा आणि वीराचे बाबा असे तिघे असणार आहोत. तसं शिफ्टिंगला अजून आठवडा बाकी होता, पण म्हटलं आपलं छोटं बाळ पण आहे, त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. थोड्या आधीपासूनच तयारी करून ठेवूयात. सकाळी वीराचे बाबा ऑफिसला गेले, वीरा झोपली होती, म्हणून मी हे आवरायला घेतलं. जेवढी भांडी लागणार आहे तेवढीच ठेवून घेतली, बाकी सगळी क्लीन करून या बॉक्सेसमध्ये पॅक केली. आणि या महिन्यामध्ये थोडासाच किराणा भरला होता, कारण शिफ्टिंग आहे. त्यातलाही थोडा उरला होता, तो मी या बॉक्सेसमध्ये पॅक केला. आता हे सगळं आवरणार होते तोपर्यंत आमच्या वीरा मॅडम उठून बसल्या. मग आमच्या मॅडमांना खाऊ पिऊ घातलं, आंघोळ घातली, थोडंसं खेळवलं आणि बाहेर नेऊन आणलं, कारण बाहेर जायलाच पाहिजे, नाहीतर फार चिडचिड होती तिची. तोपर्यंत झाली संध्याकाळी फक्त पावभाजी बनवायचं ठरवलं. छानाची भाजी बनवली आणि पाव बाहेरून आणली. तोपर्यंत वीराचे बाबा आले, त्यांना चहा वगैरे दिला आणि सांगितलं एवढं एवढं आज मी आवरलेलं आहे. त्यांना पण भारी वाटलं, कारण शिफ्टिंगचा लोड त्यांना पण आलेलाच असणार आहे ना. दिवसभराच्या गप्पा आणि वीरासोबत खेळणं चालू झालं. त्यानंतर पावभाजी खाऊन घेतली. आता पुढचे काही दिवस आहे शिफ्टिंगमध्येच जाणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.